भेसळ करणाऱ्यांशी संबंध नाही. आमचे मसाले पूर्णपणे शुद्ध आणि सुरक्षित. अन्सारी मसाले इंडस्ट्रीजची पत्रपरिषदेत माहिती. संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप पटवर्धन यांच्या मार्गदर्शनात धुळ्यात लहान मुलांच्या हाडांवरील मोफत तपासणी शिबिर संपन्न. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, महिलांसाठी गार्डन, तरुणांसाठी प्लेग्राऊंड करून शहराच्या विकासात भर घातली. आमदार फारुख शाह. आणि अनुप अग्रवाल यांच्याकडून 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सहज शिक्षा लर्निंग ॲप लॉन्च. पत्रपरिषदेत दिली माहिती. नुकतीच धुळे MIDCमध्ये टॉवर नावाच्या एका कंपनीत लाल मिरची मसाले यात हानिकारक केमिकल्स आणि रंग भेसळ केली जात असल्याचा भयानक प्रकार उजेडात आला. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तपासणी करून गुन्हा दाखल करून जी कारवाई केली त्यामुळे अन्सारी मसाले कंपनीच्या उत्पादनांसंदर्भात उलटसुलट संशयाच्या कुजबूजवजा चर्चा होत असल्यानं याविषयी खुलासा करण्यासाठी अन्सारी मसाले इंडस्ट्रीजतर्फे थेट MIDCतील कंपनीत पत्रकार परिषद घेऊन अन्सारी टॉवर मसाल्यांची निर्मिती कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने सर्व प्रकारचे मसाले साफ आणि शुद्ध केले जातात, पॅकिंग कशा प्रकारे केली जाते, ही संपूर्ण प्रात्यक्षिके पत्रकारांना दाखवून माहिती देण्यात आली. तसेच अन्सारी मसाले कंपनी ही गेल्या 70 वर्षांपासून हा पारंपरिक व्यवसाय करीत असून या व्यवसायात अन्सारी परिवाराची 5वी पिढी आता काम करीत आहे. यापैकी 3ऱ्या पिढीतले वकार अहमद अब्दुल खालिक अन्सारी आणि अब्दुल मन्नान मकबूल अहमद तसेच त्यांचे सुपुत्र माज अहमद यांनी सविस्तर माहिती दिली. अन्सारी मसाले कंपनीत सर्व निर्मित उत्पादनांची फूड लॅबोरेटरी मार्फत दर 3 महिन्यांनी तपासणी केली जाते. कंपनीकडे GST सर्टिफिकेट असून सर्व कायदेशीर प्रमाणपत्रे आहेत. नियमितपणे वीज बिल भरणासह नियमित सर्व तपासण्या केल्या जातात. अत्यंत पारदर्शक कारभार कंपनीतर्फे केला जातो. 25 कर्मचारी अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्यानं काम करतात. मसाले खराब होणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले जातात. आंध्र प्रदेश, कर्नाटक, वरंगल इत्यादी भागातून कच्चा माल आणून तो साफ करून शुद्ध स्वरूपात मसाल्यांची निर्मिती करून त्यांची आकर्षक अशी पॅकिंग केली जाते. दर 5 वर्षांनी कंपनीचं लायसन रिन्युअल केलं जातं. 2 ISO प्रमाणपत्र अन्सारी कंपनीला मिळाले असून भारत सरकारचे ॲगमार्क प्रमाणपत्र देखील आहे. तसेच ट्रेडमार्क सर्टिफिकेट देखील कंपनीकडे आहे. श्री व्यंकटेश फूड लॅबोरेटरी नांदेडतर्फे दर 3 महिन्यांनी मसाल्यांची तपासणी केली जाते. वर्षाला अन्सारी कंपनीचा 7.5 करोड रुपयांपर्यंत टर्नओव्हर आहे. आमच्या कंपनीत प्युअर आणि दर्जेदार मसाल्यांची निर्मिती केली जाते. ज्या कंपनीवर पोलिसांनी कारवाई केली ती आमची नसून त्या कंपनीशी आमचा काहीच संबंध नाही. आमच्या नावाने कोणीतरी बनावट आणि भेसळयुक्त आरोग्यास हानिकारक मसाले तयार करून विकत असेल तर त्याबाबत खरेदी करताना नागरिकांनी आमचा ट्रेडमार्क, ॲगमार्क, ISO मानांकन तपासून पाहावं. आमचा व्यवसाय आम्ही सेवारूपी मानून प्रामाणिकपणे आणि कायदेशीरपणे करून सेवा देत आहोत. त्यामुळे जनतेनं अन्सारी मसाले इंडस्ट्रीजच्या बाबतीत मनात कुठलीही शंका न ठेवता पूर्ण गॅरंटीने आमच्या सेवेचा लाभ घ्यावा. आमच्या कंपनीने उत्पादित केलेले मिरची, मसाले, धने पावडर, हळद पावडर, टिक्का मसाला, खडा मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, हंडी मसाला अशी सर्व उत्पादने अत्यंत शुद्ध स्वरूपात गॅरंटीने खरेदी करावीत, असं आवाहन वकार अहमद अब्दुल खालिक अन्सारी यांनी या पत्रकार परिषदेत केलं. तो वो हमारी कंपनी जो भेसळ पकड़ा गया है किधर वो हम उसके बारे में कुछ नहीं कहते हैं. और हमारी जो कंपनी है वो उसके अंदर कुछ भी नहीं है और एकदम हमारा कंपनी चालू है. 4 साल से हमारी फर्म तो बहुत जूनी है. 70 साल से हमारी फर्म चल रही है. हमारे दादाजी ने इसकी बागडोर डाली थी और आज धीरे धीरे हम यहाँ तक के आए. और 5वीं पीढ़ी हमारी कदम रख रही है इसके अंदर. मैं 3री पीढ़ी का आदमी हूँ. मेरे बच्चे भी इसी के अंदर हैं. 2 बच्चे मेरे वो भी इसी के अंदर है. यही काम करते हैं और कारोबार संभालते हैं. और इसके बाद में जो है पीढ़ी और तैयार हो रही है. मतलब 5वीं पीढ़ी हमारी इसके अंदर है. तो आप सोच सकते हो कि हम धीरे धीरे बड़ा हो गया. और बड़ा होने के बाद में फिर हमने खुद का काम चालू किया.
उसका काम चालू करने के बाद में हमने नई नई मशीनरियाँ लाई और धीरे धीरे जितना भी था हमारा तो सब मशीनरी से पैकिंग वगैरह और पिसाई वगैरह सब पैकिंग से होती है। हमारे पास में कोल्ड स्टोरेज भी है, माल को साफ़ सुथरा करने के लिए मशीनें भी है और यहाँ पर कम से कम 25 लेबर काम करते हैं। उसके अंदर से 8 से 10 लेडीज़ है, वो लोग पैकिंग का भी काम करते हैं, साफ़ सफाई का भी काम करते हैं, माल को साफ़ करते हैं और उसके बाद में पिसाई करते हैं। ऐसा हमारे यहाँ गैर कानूनी कोई भी काम नहीं होता, ना कोई कलर का काम होता है और ना ही कोई केमिकल का काम होता है। जो प्योर माल रहता है वही बनाते हैं हम लोग, तो उसको और भी शुद्ध करके बनाते हैं। उसके अंदर मट्टी वगैरह काली कचरा कुछ भी रहते उसको पहले साफ़ कर लेते हैं और मशीन से भी साफ़ होता है और हाथ से भी कोई कोई आइटम साफ़ करना पड़ता है। उसके बाद में माल तैयार हो गया, पैकिंग हो गई, तो उसको कोल्ड स्टोरेज के अंदर रखते हैं कि ये ज़्यादा से ज़्यादा इसकी लाइफ बढ़ जाए, वो ख़राब नहीं होगी जल्दी। तो हम लोग हमारे माल का जो लाइफ है कम से कम 6 महीने से 8 महीना उसका लाइफ बना करके देते हैं। तो आज तक के ऐसी कोई कंप्लेंट नहीं है, हमारे ऊपर कोई केस नहीं है, कोई FIR नहीं है और कोई कोर्ट वालों का हमारे ऊपर कोई क्लेम नहीं है, कोई केस नहीं है। हाँ, हर महीने हमारा जो तुम्हारे प्रोडक्ट का टेस्टिंग करवाते हैं, लैब में भेजते हैं और टेस्ट करा के रिपोर्ट लेते हैं। टेस्टिंग करवाते हर हैं, उसका महीना। रिपोर्ट आता है हर महीना, वो साफ कुछ किया हमने रिपोर्ट। ब्रांड तो ब्रांड का होगा ना अपना ब्रांड माल। और ब्रांड हम बनाते हैं। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. संचेती ॲडव्हान्स ऑर्थोकेअर हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने धुळे शहरात दिनांक 29 सप्टेंबर रोजी मोफत लहान मुलांच्या हाडांवरील तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली. याप्रसंगी सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, डॉक्टर संदीप पटवर्धन, डॉक्टर विवेक सोडाई, डॉक्टर ईशांत शेवते पाटील, ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनानंतर डॉक्टर संदीप पटवर्धन आणि डॉक्टर दीपक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत शिबिरासंदर्भात सविस्तर माहिती देऊन शिबिराशी संबंधित विविध प्रश्नांवर पत्रकार बांधवांना समाधानकारक उत्तरे देत त्यांच्या शंकांचं निरसन केलं. संचेती हॉस्पिटलतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय सेवा सुविधा, आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम, रुग्णांवर केले जाणारे उपचार आणि उपचारांच्या पद्धती याविषयी डॉक्टर संदीप पटवर्धन यांनी विस्तृत माहिती दिली. शिबिरात खांद्याच्या दुखापतींवरील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतींवरील तज्ज्ञ डॉक्टर्सनी शिबिरात सहभागी झालेल्या बालरुग्णांची तपासणी करून उपचार केले. रुग्णांच्या सुविधेसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी संचेती हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स धुळे येथे डॉक्टर दीपक पाटील यांच्या पाटील ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतील, अशी माहिती डॉक्टर संदीप पटवर्धन यांनी दिली. लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतींवरील उपचार पद्धतींची माहिती देऊन आवश्यक उपचारांसाठी पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये आवश्यक उपचार घेण्याचा सल्ला दिला. शिबिरात खांद्याच्या दुखापतींवरील फ्रोजन शोल्डर, खांदादुखी, खांद्याचा संधिवात, शोल्डर फ्रॅक्चर, मसल टेलर, रोटेटर कफ, खांदा लिगामेंट दुखापत इंजुरी, तसेच लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतींवरील सेरेब्रल पाल्सी, पोलिओ, पाय सपाट असणे, जन्मतः वाकडे पाय, जन्मतः असलेली हातापायांची अपंगत्वे, तिरकी मान, चालण्यातील दोष, लहान मुलांचे फ्रॅक्चर, चिटकलेले गुडघे, बेंड असलेले पाय इत्यादी प्रकारांची तपासणी करण्यात आली. ही संकल्पना महाराष्ट्रातील संचेती रुग्णालयात पुणे येथे मागील 20 वर्षांपासून सुरू करण्यात आली असून ती अनोखी आहे. याचा फायदा रुग्णांनी करून घ्यावा असं आवाहन पत्रपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याचबरोबर संचेती हॉस्पिटलची वैशिष्ट्ये आणि सुविधा यांच्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि शैक्षणिक सोयी हे संचेती हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे. हाडांच्या दुखापतींनी त्रस्त असणाऱ्या बालकांना घेऊन मोठ्या संख्येनं पालक या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरामुळे अनेक बालरुग्णांना योग्य उपचार मिळून त्यांच्या व्याधी दूर होतील असा विश्वास डॉक्टर संदीप पटवर्धन आणि डॉक्टर दीपक दिनकर पाटील यांनी व्यक्त केला. पटवर्धन, बाल अस्थिरोगतज्ञ, पुणे संचेती हॉस्पिटलमधून आज धुळ्याला हे शिबिर कार्यरत करण्यासाठी आलो आहे.
पेरेंट्स आणि मुलांसाठी मला एकच सांगायचं आहे की लहान मुलांचे व्यंग लवकर डायग्नोज करून त्यांना योग्य मार्गदर्शन घेऊन वेळीच ट्रीटमेंट केली तर आपल्याला विकलांगता कमी करण्यास आणि मुलांना समाजात सामील करून नॉर्मल मुलांबरोबर खेळण्यास आणि शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी डॉक्टरकडे लवकर जाऊन या सगळ्या उपक्रमाचा लाभ घेणे गरजेचे आहे. आज आपल्या देशामध्ये सेरेब्रल पॅल्सीचा प्रॉब्लेम वाढत चाललेला असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून योग्य वेळेस योग्य ऑब्स्टेट्रिक केअर, आईचे चांगले न्यूट्रिशन, रेग्युलर नॉर्मल चांगली डिलिव्हरीची फॅसिलिटी आणि बाळ झाल्यानंतरची जी काळजी आहे ही जर नीट घेतली तर सेरेब्रल पॅल्सीचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. योग्य वेळेस मुलं होणे, खूप उशीर न करणे आणि खूप मल्टिपल प्रेग्नन्सीज असणे ही सगळी काही रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे CP वाढू शकतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून थोडंसं समाजाचं मार्गदर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे. आपल्या सर्वांचे माझ्या ह्या हॉस्पिटलमध्ये मनापासून स्वागत करतो. जमलेले सगळे रुग्ण, बालरुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे पालक यांचं मी विशेष स्वागत करतो. सोबत जमलेले सर्व पत्रकार मित्र, माझे बंधू मोठ्या संख्येने आज उपस्थित झालेत. 2 दिवसापूर्वी आम्ही प्रेस कॉन्फरन्स केली, त्यातही एवढ्याच संख्येने ते उपलब्ध होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने ह्या इव्हेंटचं, या कार्यक्रमाचं कव्हरेज दिलं, त्यामुळे आज जो आपण कार्यक्रम घेतोय त्याची माहिती तळागाळापर्यंत अगदी शेवटच्या गावापर्यंत पोहोचली आणि म्हणून रुग्णांना या सेवेचा लाभ घ्यायला मदत झाली. व्यासपीठावरील मान्यवर माझे गुरु डॉक्टर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे आणि प्लेग्राऊंड तयार करणे या 90 लक्ष खर्चाच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झालं. शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत. मात्र महानगरपालिकेच्या उदासीन धोरणांमुळे या खुल्या जागांवर अतिक्रमण करून कब्जा केला जात आहे. पर्यायाने नागरिकांच्या विविध अनुषंगिक गरजा भागाव्या हा शासनाच्या हेतूलाच हरताळ फासण्याचं काम केलं जात आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात खुल्या जागांना कुंपण भिंत बांधण्याचं काम हाती घेतलं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे हे काम आहे. धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 या खुल्या जागेस वॉल कंपाऊंड आणि प्लेग्राऊंड करून देणे ह्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. धुळे शहरातील अनेक सार्वजनिक जागांवर अतिक्रमण होत असे. त्याचा संपूर्ण अभ्यास करून आमदार फारुख शाह यांनी धुळे शहरातील अशा जागांवर वॉल कंपाऊंड करून त्या जागा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या व त्या जागेवर वॉल कंपाऊंड करून अतिक्रमण होण्यापासून रोखण्यात आलं. आमदार फारुख शाह यांच्यासोबत याप्रसंगी डॉक्टर दीपश्री नाईक, आमिर पठाण, निजाम सय्यद, मौलाना शकील, प्यारेलाल पिंजारी, अशफाक पिंजारी, अजित पिंजारी, रफिक शेख, गफ्फार शेख, अनीस शाह, कोलू शाह, भोलू शाह, इकबाल शाह, डॉक्टर शराफत अली, कैसर शाह, कैसर अहमद, गुड्डू काझी, इम्रान शेख, शरीफ पठाण, डॉक्टर बापूराव पवार, अल्तमश शेख, यासिन मेमन, डॉक्टर मलिक, अकबर पठाण, अनवर पठाण, शहजाद मंसूरी, माजिद पठाण, मोहम्मद अन्सारी, हारून खाटिक, युसुफ शेख, सऊद आलम, फैसल अन्सारी आणि कामाचे ठेकेदार इंजिनियर अफसर शाह आदी उपस्थित होते. इकरा कॉलनी येथे एका प्लेग्राऊंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या प्लेग्राऊंडसाठी त्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच माजिद भाई पठाण, अजहर भाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी 1 कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली. या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड तयार करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात 4 ठिकाणी अभ्यासिकासुद्धा तयार
केलेले आहे. आज या लोकार्पणच्या शुभारंभ प्रसंगी आमच्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, तसेच फुजलबाई, तसेच इक्बालभाई तांबोली, इक्बालभाई शाह आणि या परिसरातील अजितभाई, अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत. आमदार साहेब, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांसाठी अनोखी संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. अग्रवाल यांनी इयत्ता 5वी ते 10वीच्या मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थिनींसाठी सहज शिक्षा लर्निंग ॲप उपलब्ध करून दिलं आहे. या ॲपचं लॉन्चिंग करण्यात आलं असून या संदर्भात अनुप अग्रवाल यांनी धुळे शहरातील JR सिटी शाळेत शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. सहज शिक्षा लर्निंग ॲप हे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आणि ग्राफिक्सद्वारे शिक्षण घेण्यास अत्यंत उपयुक्त आहे. पालकांना आपली मुले मोबाईलमध्ये काय करतात हे समजून येत नाही. मात्र या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी जे शिक्षण घेतील त्याची खडा माहिती पालकांना होणार आहे. कारण या ॲपमध्ये विद्यार्थी जो धडा शिकला की त्या धड्याचं ॲपमध्ये रेकॉर्ड बनतं. त्यामुळे आपला पाल्य ॲपमध्ये काय शिकला हे पालकांना पाहता येऊ शकेल. या ॲपमुळे विद्यार्थ्यांमधील मोबाईल गेम्स खेळण्याच्या सवयींना आळा बसेल. ॲपच्या माध्यमातून भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल असे सर्व विषय कव्हर होतील. या ॲपद्वारे केवळ लर्निंग हीच प्रक्रिया होणार नाही, तर ॲपमध्ये गरजेनुसार प्रश्नपत्रिका देखील असतील. त्या आधारे ॲपच्या माध्यमातून परीक्षा देखील घेण्यात येतील. त्यामुळे सहज शिक्षा लर्निंग ॲप हे विद्यार्थ्यांचा शिक्षक म्हणूनच भूमिका बजावेल. पहिल्या टप्प्यात अनुप अग्रवाल यांच्याकडून 10,000 विद्यार्थ्यांना हे ॲप उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्याकरिता शाळांकडून 8,500 विद्यार्थ्यांचा डेटा आतापर्यंत उपलब्ध करून घेण्यात आला आहे. सहज शिक्षा लर्निंग ॲप हे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलमध्ये असणार आहे. एका घरात एकाच मोबाईलमध्ये या ॲपची सुविधा दिली जाईल. त्याकरिता पालकांना संपर्क साधून त्यांना कार्ड, पॉम्पलेट देऊन एक लिंक दिली जाईल. लिंकच्या माध्यमातून सर्व माहिती भरून हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेता येईल आणि ते विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध होईल. एका घरात 2 किंवा 3 विद्यार्थी 5वी ते 10वी या वर्गातील असतील तर पालकांनी पाल्यांच्या अभ्यासाच्या वेळेनुसार त्यांना आपला मोबाईल उपलब्ध करून द्यावा. सहज शिक्षा लर्निंग ॲपमुळे विद्यार्थ्यांचं अभ्यासात चांगलं लक्ष लागेल अशी अपेक्षा देखील अनुप अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केली. चालू केलं होतं त्याच वेळेला आपण घोषणा केली होती आणि आज तो ॲप आपण चालू करत आहोत. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा ॲप आहे आणि या ॲपच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जो शाळेतून आल्यानंतर रिव्हिजन होत नाही किंवा ट्युशनला गेल्यानंतर ट्युशनमध्ये तो अभ्यास करतो का नाही हे पालकांना माहीत आहे. परंतु या ॲपमध्ये जर विद्यार्थीने एखादा धडा शिकला तर त्याचं रेकॉर्डिंग होत असतं. तर पालकांनाही समजेल का आपला विद्यार्थी त्या धड्याचं शिक्षण त्याचं घेतलं का नाही. त्याच्यानंतर लहान मुलं जेव्हा घरी येतात आता पालकांच्या हातात मोबाईल घेतले तर आम्ही गेम खेळतो. तर या ॲपमध्ये व्हिडिओजद्वारे आणि ग्राफिक्सद्वारे शिक्षण दिलं जाणार आहे. तर विद्यार्थ्यांचं ते जे व्हिडिओज घेतात त्याच्यापेक्षा ते ॲप बघतात आणि ॲपला मागं बॅकग्राऊंडला ब्लॅकबोर्ड आहे आणि फक्त एक शिक्षक तो शिकवतो. तर आता जसं मुलं बसतात शाळेत गोंधळ होतो, विद्यार्थ्याचं लक्ष लागतं. तिथं एक शिक्षक आणि एक ब्लॅकबोर्ड असल्या कारणाने त्यांच्या डोळ्यांवर पण काम पडणार नाही आणि त्यांचं लक्ष पूर्ण आणि तो एकाच्या घरात बसून ते शिक्षण घेत असतो. आजूबाजूचा माणूस लागतो. तर याचा मोठा फायदा या ॲपद्वारे आपण विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी देणार आहोत आणि अतिशय सुंदर असा ॲप आपण डेव्हलप केलेला आहे. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम स्टेट बोर्ड असा हा ॲप आहे. याच्यात सर्व धडे जे लागतात ते सर्व धडे आहेत आणि 10,000 लोकांना पहिल्या टप्प्यात आपण हा देणार.
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.